आपण बस आणि विमानातून प्रवास करताना प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या वापरतो. यांचा वापर घरामध्ये सामान्य झाले. बाटल्यामधून प्लॅस्टिकच्या पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे आणखी एका नव्या संशोधनातून समोर आले आहे. या बाटल्यामधून लहान प्लॅस्टिक कण रक्तामध्ये जातात. त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो, असे मायक्रोप्लास्टिक्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनातून म्हटले आहे. संशोधनानुसार जेवण आणि पाण्यातून प्लॅस्टिकचे लहान कण रक्तात, आतडे आणि फुफ्फुसात जाऊ शकतात. यापूर्वी एका संशोधनात मनुष्य दर आठवड्याला सुमारे 5 मायक्रोप्लास्टिक खात असून हे असल्याचे समोर आले आहे. ग्रॅम एक क्रेडिट कार्डच्या वजनाइतके काचेच्या बाटल्यांमध्ये पॅक केलेल्या पदार्थांमध्ये मायक्रोप्लास्टिक सापडले आहे. मायक्रोप्लास्टिक हे जगभरात चिंतेचे कारण बनले आहे. यामुळे हृदयरोग, हार्मोनचे असंतुलन आणि कर्करोग होतो. त्यांना असे आढळून आले आहे की ज्यांनी प्लॅस्टिक आणि काचेच्या बाटल्यांमध्ये पाणी पिणे बंद केले आणि 2 आठवड्यांनी नळाचे पाणी पिले, त्यांच्यात रक्तदाब लक्षणीय घट झाला. तर आपण धोका टाळण्याचे काय? जे लोक दीर्घकाळ प्लॅस्टिकच्या बाटलीतून पाणी पितात त्यांचा रक्तदाब वाढलेला असू शकतो. प्लॅस्टिकच्या बाटल्यांना लोकांनी पर्याय शोधला पाहिजे. त्यामुळे मायक्रोप्लास्टिकचे धोके टाळता येते. पोटात प्लॅस्टिक गेल्यामुळे आतडे आणि फुफ्फुसातील पेशींना अडथळा निर्माण होतो. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार प्लॅस्टिकची बॉटल तयार करण्यासाठी BPA सारखे घटक रसायन वापरले जाते, ज्यामुळे प्लॅस्टिकच्या बाटलीतील पाणी पिल्यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका संभवतो. त्याचे आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसतात. म्हणून आपण शक्यतो प्लॅस्टिकच्या बाटलीचे पाणी पिऊ नये.